नाशिकचा भामटा असणारा जो भोंदू अशोक खरात आहे तो सध्या राज्यभरात अतिशय चर्चेचा विषय आहे. अनेक नेते मंडळी असू द्यात, व्यावसायिक असू द्यात, समाजात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना या भोंदू बाबानं आपल्या जाळ्यामध्ये ओढल्याचं दिसतंच आहे. मात्र अतिशय भयानक पद्धतीनं स्त्रियांचं शोषण, लैंगिक शोषण केल्याचा देखील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. सध्या हा भोंदू बाबा अटकेत आहे. मात्र या भोंदू बाबाने जे आपल्या भक्तांना म्हणा किंवा जे त्याच्याकडे लोक जात होते त्यांना जे चमत्कार दाखवले, त्या चमत्कारामुळे लोकांचा त्याच्यावरचा विश्वास वाढला आणि त्याच्यामुळेच ही लोक त्याच्या सगळ्या जाळ्यामध्ये अडकत गेले असं काहीसं चित्र सध्या तरी दिसतंय. मात्र हा भोंदू जो अशोक खरात आहे तो चमत्कार नेमके कसा करायचा किंवा अशोक खरातसारखी इतर जे समाजामध्ये भोंदू बाबा आहेत तर ते कशा पद्धतीनं चमत्कार करतात आणि त्या चमत्कारामागचं नेमकं विज्ञान काय असतं हे आज आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते भारत विठ्ठलदास सर आहेत. त्यांचा परिचय ते आगळ्या वेगळ्या पद्धतीनं करत असतात. महाराष्ट्रभर ते वेगवेगळ्या शाळांमध्ये असू द्यात, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतात आणि ही बुवाबाजी कशा पद्धतीनं थापेबाजी आहे हे उघड करत असतात. सर, तुमचा परिचय तुमच्या स्टाईलमध्ये महाराष्ट्राला करून. नमस्कार, माझं नाव भारत आहे. मी जवळजवळ 300 वर्ष तपश्चर्या केली आहे. 300 वर्ष? या जन्मी, मागच्या जन्मी, त्याच्या मागच्या जन्मी अशी मिळून केलेली आहे. बरं. पण 300 म्हणजे 298 वर्ष केलेली आहे. कोरोनाची 2 वर्ष केल्यामुळे. बरं. तर त्याच्यामुळे या तपश्चर्येमुळे मला ही प्रसन्न झाली. हिच्या आशीर्वादाने मी हे कार्यक्रम करतो. काय नाव आहे? हिचं नाव आहे ऐश्वर्या. ऐश्वर्या. बघितलं, माझं नाव सांगितलं की काही प्रेक्षक हसले. असतात. बरोबर. तुमच्या देवाचं नाव विचारलं आणि तुम्ही सांगितलं मी हसलो तर तुम्हाला आवडेल का? जे हसले त्याने असं करा. ठीक आहे. आता आपल्याला मला तेच विचारायचं, आता तुमच्यापर्यंत हे सगळं प्रकरण पोहोचलं असेल, काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला? तेच विज्ञान आधारित जे प्रयोग आहेत ते करून दाखवले, पण त्याच्या पाठीमागं काय विज्ञान वापरलं ते सांगितलं नाही. ते सांगितलं नाही, तसंच उठवून लावलं. मग त्यांच्या मनामध्ये चक्कर केलं, हे कसं झालं, हे शक्यच नाही आणि हे त्यांनी केलं. याचा अर्थ त्याच्याकडे काहीतरी शक्ती आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि आपण जे प्रयोग करतोय त्या पाठीमागं काय कारण आहे ते आपण सांगणार आहे. बरं, आज आपण डेमो दाखवणार. ओके, आपण सुरुवात करूया. ठीक आहे. प्रथम आपण आमच्या देवतेला अभिषेक घालूया. बरं. हसू नका, आमच्या भावना दुखत. ऐश्वर्याच्या अभिषेकाची वेळ झालेली आहे. अभिषेक घातलेला आहे. तांब्यातलं पाणी सगळं संपलेलं आहे. ठीक आहे. माझ्या हातामध्ये काय आहे? ग्लास पाण्याचा. ग्लास आहे. कशाचा आहे? बहुतेक पाणी. कशाचा आहे? स्टीलचा. स्टीलचा. त्याच्या आतमध्ये काय आहे? नेहमी पाणी. पहा, तपासा काय पाण्याचं. पिऊन बघा. पाणीच आहे. ठीक आहे. हे पाणी नक्की पाणीच आहे. हे पाणी तुम्हाला या दिव्यामध्ये भरायचं आहे. सर्वांनी मनामध्ये पवित्र भावना. तुम्ही याच्यामध्ये पाणी भरायचे न सांडता. पाणी याच्यामध्ये भरताना तुम्ही मनातल्या मनात असं म्हणायचं आहे की मी ह्याच्यामध्ये रॉकेल भरत आहे. मनातल्या मनात म्हणायचं आहे. ठीक आहे. पाणी भरतायत मनामध्ये म्हणलं तुम्ही. मी याच्यामध्ये रॉकेल भरत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? हा दिवा पेटवायचा. याच्यामध्ये काय भरले? पाणी भरले. आनंद सर पुढे येतील, आपल्या पवित्र हाताने हा दिवा पेटवतील. दिवा जर पेटला तर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. दिवा जर पेटला नाही तर इथे कोणतरी पापी आहे, प्रेक्षकामध्ये कोणतरी पापी आहे, त्याला आपण शोधून काढू. आनंद सर दर्शन घ्यायचंय. दोन्ही हाताने घ्या. मनोभावे घ्या. दर्शन घ्या. मनोभावे घ्या. म्हणून नका घेऊ, मनापासून घ्या. घेतलं.
आशीर्वाद मिळाला बघू काय मिळालं काय मिळालं काम काय ऐकवलं का हातात काय मिळालं का मग काय मिळालं काय मिळालं ठीक आहे दर्शन घेतलं उपास वगैरे करता का आठवड्यातून 5-6 दिवस उपास करायचे आठवड्यातून 5-6 दिवस. ठीक आहे ठीक आहे आपल्या पवित्र हाताने आनंद सर दिवा पेटवते या इथे. अरे बाप. बरं. ह्याच्यामध्ये काय म्हटलं होतं पाणी पाण्याने आग लागते का विजते विजते. इथं काय झालंय आग आहे. आग लागली कुणामुळे ऐश्वर्यामुळे. ऐश्वर्य असू नका ठीक आहे ऐश्वर्याच्या अभिषेकाची वेळ झाली बरं. परत आपण अभिषेक करू या सर पण त्यातलं पाणी संपलं होतं ना सर. पाणी जरी संपलं असलं तरी ऐश्वर्याच्या दिव्य शक्तीमुळे कुठे पण पाण्याचं चित येऊ शकते पाणी संपलं होतं परत आलं कुणामुळे ऐश्वर्या. असं बोट नाही करायचं दोन्ही हाताने करायचं ऐश्वर्यामुळे ठीक आहे आनंद सर ही पट्टी घ्या नीट बघा त्याच्यामधला 1 नंबर तुम्ही मनामध्ये धरा धरला का मला सांगू नका धरला तो पहिल्या चौकोनामध्ये आहे का आहे दुसऱ्या चौकोनामध्ये आहे का आहे तिसऱ्या चौकोनामध्ये आहे का आहे आहे बर चौथ्या चौकोनामध्ये आहे का आहे आहे बर 5व्या चौकोनामध्ये आहे का 5मध्ये नाही 6व्यामध्ये आहे का 6व्यामध्ये आहे 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 माझ्याकडे बघा 47 अरे बापरे. कसं गेलंय. कसे जे काही ऐश्वर्याच्या शक्ती कृपेने वगैरे, झालं. ती मला जे सांगते तो मी उच्चारतो मग बरोबर असेल तर बरोबर म्हणायचं बरोबर नसेल तर बरोबर नाही म्हणायचं ठीक आहे बरोबर आहे ठीक आहे ठीक आहे सर. तुम्ही हे जे सगळे प्रयोग बघताय ते नेमके कसे त्याच्या मागचं विज्ञान काय हे देखील आपण जाणून घेणार आहोत नेक्स्ट प्रयोग सर. जे पुण्यवान लोक आहेत त्यांना नोटा दिसतील आणि जे पापी लोक आहेत त्यांना नोटा दिसणार नाही डोळे मोठे करायचे हसू नका सर नोटा दिसल्या की टाळ्या वाजवायच्या काय दिसतंय चक्क अरे कागद म्हणजे तुम्ही पापी. पापी कुलदैवत माझी का तुम्हाला मनामध्ये पवित्र भावना आहेत का यापुढे ठीक आहे डोळे मोठे करा तळ हात एकमेकाला चिटकवा तळ हात एकमेकाला चिटकवा कोणामुळे? चमत्कार. ठीक आहे माझ्या हातामध्ये काय आहे? ईश्वर. कुणाचं आहे कुणाचं आहे माझा आहे मी आणलं तुमचंच आहे. तुमचा शंकरात तिकडे असेलच कुठे असेल पण हा माझा आहे मी आणलाय ठीक आहे हा ग्लास आहे त्याच्यात मी पाणी टाकणार टाकलं ते कोणतं रूप होतं द्रव. द्रवरूप होतं त्याचं आपल्याला वायुरूप करायचं तर काय करावं लागेल उकळवा. त्याचं आपल्याला घनरूप करायचं तर काय करावं लागेल बर्फ. थंड फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये ठेवावं ठेवावं लागेल. लागेल. ठीक आहे मी इथं ठेवला तर बर्फ होईल का नाही मी आता इथं ठेवला तर बर्फ होईल का नाही इथं ठेवला नाही म्हणजे ऐश्वर्याला तुमचा विश्वास नाही ठीक आहे ऐश्वर्याच्या अभिषेकाची वेळ झाली या हात जोडा. मगाशी पाणी संपलं होतं हो. तर परत आलं परत येत आहे. मग विश्वास नाही म्हणते ऐश्वर्या
पाणी तरी विश्वास नाही म्हणतात आणि पाणी संपलं तरी परत आलं. त्यामागे काही वैज्ञानिक कारण असेल. वैज्ञानिक कारण म्हणजे विज्ञान हां. दिसतं कुठं तुम्हाला? विज्ञान दाखवा, दाखवा विज्ञान कुठे आहे ते. ऐश्वर्या दिसते का नाही? ऐश्वर्या दिसते. विज्ञान दिसतंय का? तुमचं विज्ञान दिसतंय का? हा, नाही दिसत. मग दिसत नाही तर काय म्हणता आहे म्हणून? त्यांचं मूल्य सगळं ऐश्वर्यामुळं. असं तुमचं म्हणणं. ते करते ना आणि आता दिसते ना पाणी तर तुम्हाला. तुम्हाला चमत्कार तर दाखवतो दिसते ना ना. तुम्हाला ऐश्वर्या? हा, तुमचं विज्ञान दाखवा. विज्ञान दाखवा ना आम्हाला. नाही दिसत नाही तरी पण तुम्ही म्हणताय आहे. मग आम्ही म्हणतो देव आहे, मग तुम्ही म्हणता नाही. हं? तुम्ही म्हणता दाखवा. दिसत नाही तरी पण आहे. हं? ठीक आहे. हं? या पुढे टाकू पाणी डोक्यावर. भिजाल भिजाल भिजाल. पाणी ओतले सगळ्यांच्या समोर ऑन कॅमेरा पाणी. टाकू का? टाका. असं ते तिथं जरा डोळ्यात बोटं पाणी जाऊ नये. टाकू का कोळे सर? कपडे आणले तर दुसरे आणलेत? वर बघा, हात काढा, वर बघा. अरे हो ना. झाला का बर्फ? हा, झाला. या वातावरणामध्ये बिना फ्रीजचा आम्हाला फ्रीजची गरज आहे का? नाही. आम्हाला फ्रीजची गरज आहे का? नाही. या वातावरणात बर्फ होईल का? नाही. पण केला का नाही ऐश्वर्याने? तुम्ही विज्ञान काय म्हणता? सगळं विज्ञानाचा काय संबंध आहे? असं. हं? ठीक आहे. माझ्या हातामध्ये कोणतं चिन्ह आहे? प्रश्न. प्रश्नचिन्ह. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रश्नचिन्ह असतात का? ते कोणी सोडवायचे असतात? ठीक आहे. या हातामध्ये असं प्रश्नचिन्ह पकडायचं आणि त्या हाताचं बोट असे इथे ठेवायचं. पुढचा हात काढा. काढा. काय झालं? पडलं. का पडलं? आधारच नाही. या बाजूला वजन जास्त. त्यामुळे ते असं पडतं. हं? बरोबर आहे का? मी जर म्हटलं या बाजूचं वजन अजून वाढवलं तर काय होईल? आत्तापर्यंत याच्या पण लवकर इथे असं बोट ठेवा. डोळे हळूच बंद करा. अनुभूती घ्या. शक्ती आली का? आली का? सकाळी आंघोळ केली का? काढा बघा. नक्की शक्ती आलेली आहे. कोण मला एक चांबड्याचा पवित्र पट्टा देईल? तर पट्टा आहे का? पवित्र आहे का? पवित्र पवित्रच आहे. कोण? पट्टा पवित्रच आहे. ठीक आहे. शक्ती आली आहे ना? नक्की सांगा. कुठलं होतं ऐश्वर्याकडे? आता बदलायचं नाही. सोडू का? सोडू का? शक्ती आली ना? खरं सांगा. खरा. सोडतो? सोडतो. सोडा. टाळ्या. आली ना आली शक्ती? शक्ती. आली. 100% शक्ती आली. आहे ना? कोणामुळे? ऐश्वर्या. ठीक आहे. आत्ता जे सगळे प्रयोग करून दाखवले ते सगळे विज्ञानावर आधारित होते. प्रत्येक घटनेपाठी काहीतरी कारण होतं. ते आपण समजून घेतलं असतं तर आपण ऐश्वर्यामुळे असं म्हटलं नसतं. सर चिंचुक्याचं आहे काय? कारण त्या चिंचुक्यामुळे फसवले त्याने अनेकांना असं आहे. हां, ते नाशिकला कोणी बंधू बाबा माणूस होता. ज्यांनी हे चिंचुके असे 2-2 लाखाला विकले, 2 हजाराला विकले. तर आमच्याकडे पण ती स्कीम आहे. पण आमच्याकडे ना नफा ना तोटा तत्वावर चालणारी स्कीम आहे. 5 रुपयाला 25 चिंचोके आहेत आणि ते साधे आहेत, भाजलेले नाही आहेत. पण त्यांना आम्ही तुम्ही चिंचोके म्हणता, पण आम्ही त्याला काय म्हणतो? रत्न म्हणतो. आणि हे 25 रुपयाला 5 चिंचोके आहेत.
हे पहिले जे आहेत ते 5 रुपयाला 25 आहेत आणि दुसरे जे आहेत 25 रुपयाला 5 चिंचोक आहेत. पण ते काय आहेत? भाजले. भाजलेले आहेत. पण चिंचोक नाही म्हणायचं, तर आपल्याला काय म्हणायचं? रत्न. रत्न आहेत ते. आणि हा 5,000 रुपयाला, फक्त 5,000 रुपयाला एक चिंचोका. फक्त 5,000. फक्त 5,000 रुपयाला. बरं. आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे? काय? तो मंतरलेला आहे. ओके. तो मंतरलेला आहे. आणि त्याचे फायदे काय आहेत? मोक्ष प्राप्ती आपल्याला होऊ शकते. स्वर्गात जागा. स्वर्गामध्ये जागा आपल्याला मिळू शकते. पुढचा जन्म उच्च. पुढचा जन्म उच्च कुळातील तुम्हाला मिळू शकतो. लोक तुमच्या पाया पडतील. आणि सुंदर गोरी पत्नी किंवा पती तुम्हाला मिळू शकतो. अशा प्रकारचे हे आहे. त्याचा उपयोग कसा करायचा, वापर कसा करायचा? चहामध्ये टाकायचा तो आणि चहा तयार करायचा, काढून घ्यायचा, परत तो चिंचोका धुवून ठेवायचा, आमटीमध्ये टाकायचा, आमटी वगैरे सगळं हे करायचं, घ्यायची, तो चिंचोका बाजूला काढून ठेवायचा आणि त्यातून ते आपल्या शरीरामध्ये तो संचार होणार आहे आणि त्यातून ते तसं आपल्याला घडणार आहे. तर अशा प्रकारचं हे विश्लेषण जे आडले नडलेत, हातबल झालेत, प्रयत्न करून थकलेत, त्यांना ते भावतंय. अरे बापरे, हे चांगलं शॉर्टकट आहे. जातील एकदा 5,000 रुपये, पण आपल्या जीवनाचं कल्याण तरी होईल ना. अशा प्रकारचं ते सगळं करत राहील. चिंचुकासोबत तो विस्फोटी सापाचा पण तो प्रयोग करून दाखवायचा भक्तांना. तर तो प्रयोग कसा करायचा? आपल्या ऐश्वर्याला तसं करता येईल? ऐश्वर्याला तसं करता येणार नाही, पण प्रयत्नाने ते सहज शक्य आहे. कसं करता कसं येऊ करत शकतं. होता? हे जे आपण उडवतो ना हेलिकॉप्टर, छोटंसं ड्रोन म्हणा, ते छोटं हेलिकॉप्टर मुलाचं खेळायचं आहे ते आहे. रिमोट कंट्रोल. हां, रिमोट कंट्रोलनी ॲरोके असतात, त्या ॲरोकीने आपल्याला तो वळवता येईल, हे करता येईल. अशा प्रकारचं करता येईल. खाली त्याला मोटर असतात छोट्या, एकदम करंगलीच्या पण बारीक मोटर असतात. त्या मोटरला चाकं लावली तर त्याप्रमाणे ते आपल्याला ॲरो त्याला करता येईल. आणि विनोदाने आपल्याला तुम्हाला प्रश्न विचारतो, असं म्हणजे काय? काय? विमान. विमान. असं म्हणजे विमान. विमान. असं म्हणजे काय? साप. साप. आणि असं म्हणजे काय? गाडी. सापच, पण दारू पिलेलाच. ओके. जेव्हा साप Regular चालतो चाल सोडून चालतो सरळ तो चालतो. असं चालतो. ओके. वाकडा तिकडे चालतो, हां, हां. साधा चालतो. बरोबर. पण जेव्हा तो दारू पितो तेव्हा तो सरळ सरळ चालतो. बरं. कळलं? अशा प्रकारचं काही पण तो सांगतो, बोलतो किंवा करून दाखवतो. अशा गोष्टी अंधार करतो. हो, अंधारामध्ये अंधार ॲक्च्युली तळघरामध्ये हे सगळे प्रयोग करायचे. सगळं लाईट वगैरे बंद केलेलं असायचं. आणि त्याची आणि हिंमत वाढत गेली. अंधारामध्ये- हो. त्याची हिंमत वाढत गेली आणि प्रत्येकाच्या दोऱ्या तो आपल्या जवळ ठेवायचा. एक दोरी, जास्त लांब जाऊ नये, ओके. भटकू नये, ती पुतळे माझ्याकडेच सारखं. राहावी. हां, माझ्याकडेच पुतळे राहावी. सारखं. तर अशा प्रकारचं हे सगळं करत होता. आणि शेवटचा अभिषेक घालूया. मी प्रत्येक वेळी असं टाकत होतो, आता मी असं टाकतो. काय दिसतंय आपल्याला? पाणी. आतमध्ये एक ग्लास आहे पात्र आणि त्याला एक हां. छोटंसं होल आहे. होल आहे. दाखव मी कॅमेरात. छोटंसं होल आहे. पण आतमध्ये जरी होल असलं तरी हां, आणि मी इथं बोट ठेवलेलं आहे. अच्छा. त्या बोटापाशी एक मोठं होल आहे. ओके. त्या बोटापाशी एक मोठं होल आहे. प्रेशर, हवेचं प्रेशरचं. आत्ता तुमच्या डोक्यावर काय आहे? आत्ता तुमच्या डोक्यावर काय आहे? हवेचा दाब. हवेचा दाब आहे. हवेचा. तो तुम्हाला दाबतोय, पण तुम्हाला त्रास होतोय का? नाही. नाही. माझ्या डोक्यावर हवा आहे का? तांब्यावर हवा आहे का? आहे. हं? जेव्हा मी याचं बोट काढतो, जेव्हा मी म्हणतो ऐश्वर्याच्या अभिषेकाची वेळ झाली, तेव्हा मी याच्यावर बोट ठेवतो, बंद करतो आणि जे पाणी वर आलेलं आहे ते असं मी टाकतो. हं? पाणी निघतं. पाणी कुठं लपून बसलंय? तांब्या आणि आतमध्ये. पेला, आतमध्ये. हां. त्याच्यामध्ये पाणी लपून बसलंय. त्याला बाहेर पडायला जागा नाही. हा कपडा चमत्कार. आणि मी जेव्हा बोट काढतो तेव्हा हवेचा दाब मोठ्या होलमधून आतमध्ये गेला आणि त्यांनी पाण्याला उचललं. पाणी वरती कसं येतं ते पण. पाणी कसं वरती येते आहे की नाही? तर अशा प्रकारचं पाणी वर येते. ऐश्वर्याने काय केलं का? नाही. हे हवेच्या दाबाचं गणित आहे. हं? चमत्कार करणारे सगळे बदमाश असतात, मी सोडून पडतो. चमत्काराला नमस्कार करणारे मूर्ख असतात आणि चमत्काराला आव्हान देत नाही ते किती असतात. हं? आणि हे ज्या पुढच्या 2 कॅटेगरी आहेत
त्या अडकण्याच्या मार्गावर आहेत. बरं. तर वेळेस सावध व्हायचं, अखंड सावधता बाळगायची. आणि माझे मित्र आहेत, काय करणार? बरं. ते आपलं कळलं ना. माझे एक मित्र आहेत, ते मला सारखं घरी बोलवतात, म्हणतात या ना जरा आमच्या घरच्यांना सांगा ना जरा, हे खूपच त्यामध्ये अडकलेत ते. पण मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्या बोलत होत्या नॉर्मल माझ्याशी बोलत होत्या, पण ते म्हणत होते सांगा ना काहीतरी सांगा ना. तर मी म्हणत होतो की नाही, जोपर्यंत त्यांना त्यातली निरर्थकता समजून येणार नाही, जोपर्यंत त्यांना त्यातली निरर्थकता समजून येणार नाही तोपर्यंत त्या करत राहणार कर्मकांड ते करत राहणार. निरर्थकता केव्हा समजून येईल? जेव्हा त्या निर्भय होतील, वाचन करतील, प्रश्न विचारतील, तेव्हा त्या त्यापासून अलिप्त होतील, बाजूला होतील. तेव्हा त्यांना कुणाला इकडे आणायची गरज नाही, त्या स्वतःहून होतील. तर अशा स्वतःहून होणाऱ्या महिला मला बघायला आवडेल. आणि अशा प्रकारच्या महिलांना इतर जे आपण आता हे दिवा लागला होता पाण्यापासून, तो कसा लागला? हे सगळं ऐश्वर्याने केलंय का? नाही, विज्ञान आधारित आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये काय भरलं होतं? पाणी. आता विज्ञान आधारित बोलायचं. H2O भरला होता. मी प्रथम टोपण तपासायला दिलं आणि टोपणामध्ये मी इथं एक खडा ठेवला होता कॅल्शियम कार्बाईडचा. तो खडा मी टोपणामध्ये लपवला आणि ह्याच्यामध्ये टाकला. रासायनिक अभिक्रिया सुरू झाली, यातून गॅस तयार झाला C2H2 म्हणा, ॲसिड. तो नळीतून वर आला आणि तो सराउंडिंग खाली काय उरलं? CaO, चुन्याची निवडी. अशा प्रकारचं पाणी पिलं होतं का? ओके. काही दुष्ट विचारांची लोक असतात, म्हणजे लोक चांगलीच असतात पण त्यांचे विचार दुष्ट असतात. ते विज्ञानाचा गैरवापर करतात, शेतकऱ्याकडून कच्ची फळं घेतात आणि कॅल्शियम कार्बाईडवर ठेवतात, पिवळी करतात, जास्त किमतीला विकतात. अशा प्रकारची फळं खायची नाहीत, टिकवायची नाहीत आणि त्यांनी कॅन्सर होण्याची शक्यता असते. तर ती ओळखायची कशी? तर त्यांचे देठ हिरवट असतात, कच्चे असतात, त्यांचा पुढचा भाग पिवळा असतो आणि आकर्षक असतात, त्यांची चवीला बेचव असतं. तर ते अशा प्रकारची फळं खायची नाही, ती घरात आणून ठेवायची, पाण्यामध्ये ठेवायची, त्यांच्यावरती एक बारीक सण पेस्ट तयार होतो, ती ओळखायची तशी केलेली आहे. तर अशा प्रकारची फळं आहेत, तर ती खाऊ नये, त्यांनी कॅन्सर होण्याची शक्यता असते. या सगळ्या गोष्टी पाण्याचा बर्फ केला, पाण्याचा बर्फ केला झाला, कसं झालं? तर नेहमीचं उत्तर आहे ना विज्ञान. सांगा ना मग काय तुमच्या समोर केलं ना, तेच कारण मला समजून घ्यायचं. सांगा तुम्ही सांगा. तुमचं तर माझं तर उत्तर एकच आहे ना, ऐश्वर्या. तुमचं उत्तर बदलं आहे ना. तुमचं उत्तर काय आहे? विज्ञान. म्हणजे मागे काय ना काय हात चालू माहीत नाही पण विज्ञान आहे. विज्ञान माहीत नाही हे हां. पण विज्ञान आहे. विज्ञान हे अंधश्रद्धाच नाही. तर आपण जे हागीज वापरतो, हागीज डायपर वापरतो, त्याच्यामध्ये जी पावडर असते स्लूश पावडर, ओके. ती पावडर मी याच्यामध्ये टाकली होती. त्याच्यामध्ये पाणी टाकलं, त्याचा बर्फ नाही झाला, जेल झालं, जेल झालं. त्यामुळे बर्फ वगैरे काही नाही आहे. हे बघा, हे इथं खाली हे करू. टाका. हे बघा, हा बर्फ नाही आहे, बर्फ नाही आहे, थंड जेल नाही. हं. हां, ओके. तर हे अशा प्रकारचे चमत्कार करून दाखवले महिलांना. ज्या शिक्षित आहेत त्यांना पण करून दाखवले. बॅलन्स करून दाखवलं. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आत्ता गुरुत्वमध्ये कुठे आहे? तर समोरच्या बाजूला आहे. जेव्हा मी याच्यावर वजन ठेवतो तेव्हा गुरुत्वमध्ये अदृश्यपणे सरकतो, तो बोटांच्या खाली येतो. तो माझेच येतो का? कोणाच्या पण येतो. शक्ती वगैरे काय असते का अशी? काही नसतं. आणि हे फिजिक्समधलं आहे. इंजिनिअरिंग ड्रॉईंगमध्ये हे तुम्हाला फळ्यावर शिकवणार आहे. हे कुठं खाली येतं? अदृश्यपणे सरकली ना ती. डोंबारी मला दोरीवरनं चालते, तिच्या गळ्यामध्ये एक छोटी दोरी असते, त्यामध्ये एक लांब बांबू असतो. तिला म्हटलं बांबू घेऊ नको, नुसतं चाल, तर तिला चालता येणार. तर ती शिकली का फिजिक्स वगैरे, इंजिनिअरिंग ड्रॉईंग? तिला माहिती आहे का? नाही. पोटासाठी डेअरिंग आणि विज्ञानाचा आधार. तर अशा प्रकारे तिने ते सगळं साध्य केलेलं आहे. तर अशा प्रकारचे जे स्वार्थासाठी काही करत असतात चुकीच्या गोष्टी, तर त्यापासून आपण सावध राहायला पाहिजे, त्यात ओळखल्या पाहिजे. सर, हा बंधू खराब जो होता, हा योनी पूजा वगैरे करत होता आणि एकदम अशा सुशिक्षित चांगल्या शिकलेल्या लेडीज त्याच्या नादी लागल्या. तर त्यावेळेला नेमकं काय सांगितलं जातं किंवा मानसिकदृष्ट्या त्याचं नेमकं कशा पद्धतीने प्रक्रिया केली? आपण समाजामध्ये महिलांना कसं वागवतो की
तिला जर 2 मुली असतील, हम्म. मुलगा नसेल हम्म. तर तिला कमी लेखलं जातं आणि टी व्ही फोटो काढतात. ताई तुम्ही खाली बसत जरा, फोटो काढतो. हम्म. तिला मुलगा नसेल तर तिला अजूनच खच्चीकरण केलं. खच्चीकरण केलं जातं. हम्म. त्याच्यामुळे लग्नाला इतकी वर्ष झाली, दवाखाने केले, हे केले. तुकाराम महाराजांचा अभंग ऐकला, हम्म. ऐसे कैसे हे नवसे- 900 कन्या पुत्र होती तो का करणे लागली. हम्म. सगळं मला मान्य आहे, पण मला हे समाजामध्ये मान्य मान्य आहे. हम्म. मी गच्चीमध्ये उभा आहे आणि त्या परांजपे काकू आल्या, माझ्या बंगल्यावरून गेल्या आणि त्यांना सांगितलं काहीतरी आणि त्या परत गेल्या अशा इकडं. आणि त्या गच्चीवर आल्या तेव्हा त्या म्हटल्या बुधवारी जायचं ना आपल्याला तिकडं. त्या म्हणल्या कुठे? अहो हळदी कुंकू समोर आता नाही कसं परांजपे ताई आले होते. हम्म. त्या म्हणलं माझ्याकडे नाही आले. म्हणजे अवॉइड केलं तुम्हाला. कळलं का? हम्म. त्याच्यामुळे मला समाजामध्ये घुसायचं, बरं. काही झालं तरी चालेल. हं? त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचा पण मग योनी पूजा हा काय प्रकार आहे सर? हा कशासाठी केला जातो? आता बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. कुठल्याही पण ग्रंथामध्ये काय त्याचं काही- सांगितलं जातं की स्त्रिया पर्यंत तयार होतात. तुला मुलगा पाहिजे, मी मंत्र वगैरे म्हणणारच आहे, हे सगळं करणारच आहे, पण ही पण गोष्ट आवश्यक आहे. ही पण गोष्ट आवश्यक आहे, तरच ते होणार आहे. हा बंधू सांगायचा मी कृष्णच आहोत. हं. तर हेच आपल्या चतुष्टोण विरोधी कायद्यामध्ये ही कलम आहेच की मी पुढच्या मागच्या जन्मी हे होतो आणि तू राधा होतीस, असं तसं काय काय सांगायचं, त्याचं लैंगिक शोषण करायचं. तर आता असं सांगणारा माणूस विवेकाच्या आडमध्ये आहे, हे बरोबर ना, तरीसुद्धा त्यांचे मोठमोठे कटआउट्स घरामध्ये घेऊन वावरणाऱ्या आजही आहे. आहेत. बरोबर. त्याच्यामुळे मला पटत नाही. तुम्ही म्हणताय ते सगळं ठीक आहे, पण मला पटत नाही, मला नाही वाटत. त्यामुळं ते हे जे काढणं आहे त्यांच्या मनात ते थोडं अवघड असतं. ते त्यांनाच काढता येतं, पण जेव्हा त्यांनी वाचन करतील हे करतील. महिला बरंच शिकल्यात, पण काय शिकल्या? 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, 13वी, 14वी, 15वी, 16वी, 17वी शिकल्या, पण फक्त अभ्यासक्रम वाचला, इतर आजूबाजूला बघितलं नाही, इतर पुस्तकं वाचली नाहीत. वाचली ती कुठली वाचली? सगळी कर्मकांडाची, ग्रंथांची, मिथकांची ती वाचली. बाकी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त दुसरं काही नाही, आणि पाठांतर केलं. आता चाकणकरे सांगत होते की पोते पुराण वाचून करंगळी कापायची. शिवाजी महाराजांनी करंगळी कापली आणि शपथ घेतली, स्वराज्याची शपथ. तीच संकल्पना वापरून तुमचं सिंहासन, तुमची खुर्ची तुम्हाला पक्की करायची आहे. बरोबर. बरोबर. अच्छा. त्याचा काय संबंध? काय बिनडोक लोक. काहीच संबंध नाही. आता सुद्धा मी जे काही प्रयोग दाखवलं बरोबर. की त्याच्यामध्ये म्हटलं आंघोळ केली का? आंघोळीचा याचं काय संबंध? तो पारसा असला, आंघोळ नाही केली तरी सुद्धा प्रयोग होणार आहे. बेटला पण म्हणले पवित्र बेट. तर अशा प्रकारचे शब्द वापरायचे. तर ह्याला म्हणायचं छद्मविज्ञान. विज्ञानातले शब्द वापरायचे, त्यामुळे समोरचा माणूस. ठीक आहे सर, थँक्यू. खूप वेळ दिला तुम्ही आम्हाला. तर हे होते भारत विठ्ठलदास सर. त्यांनी अतिशय चांगल्या आणि सोप्या भाषेमध्ये विज्ञान चमत्कारांमागचं समजून सांगितलं आहे. अशा पद्धतीनं अनेक चमत्कार करून दाखवले जातात बंधू बाबांकडनं. मात्र तुम्ही या सगळ्या चमत्कारांना फसू नका, चिकित्सक बना आणि मेंदूचा वापर करायचा. बरोबर. साधारणपणे त्यांचा सांगण्याचा मतितार्थ जर काढायचा असेल तर तुम्ही मेंदूचा वापर करा, प्रश्न विचारा, चिकित्सक बना आणि या बंधू बाबांपासून सावध राहा, त्यासाठी वाचन करा. हे त्यांचा संदेश आहे. तुर्तास आपण इथंच थांबूया. धन्यवाद.